वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. नमस्कार. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. येवल्यात लवकरच सायकल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. निमित्त आहे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे. या भव्य स्पर्धेच्या नियोजनासाठी नुकतीच आढावा बैठक पार पडली. देवीचे कोटमगाव येथे रविवारी 17 मे रोजी सकाळी 6 वाजता भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तंदुरुस्ती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश या स्पर्धेतून दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेल वाचवा या मोहिमेला बळकटी देण्यासाठी आणि इंधन बचतीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे हा पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच कार्यक्रमाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीला नाना लहरे, धीरज परदेशी, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, राजू कोटमे, दीपक टकले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन, मार्गाची आखणी आणि सुरक्षा व्यवस्थेवर यावेळी विविध चर्चा करण्यात आली. या स्पर्धेचे स्वरूप अत्यंत चुरशीचे असणार असून पुरुष गट कोटमगाव ते गवंडगाव प्रथम पारितोषिक 11,111 रुपये, तर महिला गट कोटमगाव अंदरसूल प्रथम पारितोषिक 7,700 रुपये असणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी आत्तापर्यंत 150हून अधिक स्पर्धकांनी आपली नोंदणी केली आहे. येवला तालुक्यासह परिसरात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तर विसरू नका, येत्या रविवारी म्हणजेच 17 मे रोजी सकाळी 6 वाजता देवीच्या कोटमगाव येथून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सायकलिंगच्या या उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. बातमी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आव्हान केलेलं होतं का डिझेल असेल किंवा पर्यावरणाचा जो संदेश दिला, त्याला अनुसरून आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गिरीश भाऊ महाजन यांचा 17 मे रोजी म्हणजे रविवारी वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर भाऊ समदडे व भारतीय जनता पार्टी येवला यांच्या वतीनं भव्य सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आरोग्याचा संदेश देत आहेत, त्याचबरोबर पर्यावरणाचा संदेश देत आहोत. त्याचबरोबर सायकल स्पर्धेच्या माध्यमातून इंधनाची बचतसुद्धा आपण केली पाहिजे. जिथं जिथं शक्य आहे तिथं आपण सायकल चालवली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपलं आरोग्य व प्रदूषण आपण टाळलं पाहिजे. आणि असं भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन भारतीय जनता पार्टी व समीर भाऊ समदडे यांच्या मार्फत केलेलं आहे. गिरीशजी महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आपण येथे सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचे आयोजक समीर भाऊ समदडिया, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा, नगरसेवक येवला नगरपालिका हे आहेत. आणि आपली स्पर्धा जी आहे ती कोटमगाव पुरुषांसाठी खुल्या प्रवर्गात आहे. आणि ती स्पर्धा कोटमगाव येथे सुरू होऊन अंदरसूल गवंडगाव टोल नाक्यापर्यंत असेल आणि तिथून पुन्हा कोटमगावपर्यंत अशी 20 किलोमीटरची ही स्पर्धा असेल. महिलांसाठी सुद्धा खुला गट आपण केलेला आहे आणि त्यांना अंदरसूलपर्यंत मिड पॉईंट असेल आणि तिथून परत कोटमगाव म्हणजे कोटमगाव सुरुवात होऊन अंदरसूलहून कोटमगाव अशी 15 किलोमीटरची साधारण ही स्पर्धा आहे. आणि स्पर्धा आपली ही 17/5/2026 रोजी सकाळी 6:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 17 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कोटमगाव तालुका येवला या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 2 गट असतील, त्यामध्ये पुरुष आणि महिला हे 2 गटांसाठी आपण पुरुषांसाठी 20 किलोमीटर तसेच महिलांसाठी 15 किलोमीटर सायकलिंगची ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेसाठी नाशिक जिल्हाभरातून विविध सायकलिस्टने आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत एकूण 150हून अधिक स्पर्धक सहभागी झाल्याची नोंद आपल्याकडे झालेली आहे.
सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी रॉयल रायडर्स नाशिक तसेच येवला तालुका सायकलिंग फाउंडेशन त्यासोबतच नवभारत क्रीडा मंडळ येवला आणि पिंपळगाव जलाल येथील सेवाभावी संस्था या सर्वांचा सहभाग या सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनामध्ये असणार आहे. कोटमगाव परिसरामध्ये आयोजित होणारी ही जिल्हास्तरीय स्पर्धा यामुळे निश्चितच सायकलिंग करणाऱ्या जे काही व्यक्ती आहेत किंवा सायकलिंग क्षेत्रात कार्यरत असणारे जे काही स्पर्धक आहेत यांना निश्चितच नवसंजीवनी मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने निश्चितच आपण आरोग्याचा संदेश या ठिकाणी देणार आहोत, पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणार आहोत आणि निश्चितच जिथे शक्य असेल त्या ठिकाणी वाहनाचा वापर टाळून सायकलीचा वापर करावा या संदर्भात जनजागृती देखील आपण या निमित्ताने करणार आहोत. तर स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच नागरिकांनी देखील सायकलचा अधिकाधिक वापर करावा आणि इंधन बचत करावी, वाहनाचा वापर टाळावा असे आवाहन आम्ही रॉयल रायडर्स तसेच येवला सायकलिंग फाउंडेशन यांच्या वतीने करत आहोत. धन्यवाद.